महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नवी मुंबई विमानतळ नामकरण दिबा पाटील मोर्चाला परवानगी नाकारली। कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून प्रशासन अलर्ट, तरीही भूमिपुत्र लढ्यावर ठाम। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या ऐतिहासिक मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या भव्य पायी मोर्चाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे। मुंबईत सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या कारणास्तव पोलिसांनी ही बंदी घातली आहे। मात्र सरकारने कितीही दडपशाही केली किंवा परवानगी नाकारली तरी भूमिपुत्र शांत बसणार नाहीत असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानांची उड्डाणे सुरू झाली आहेत। विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी अधिकृत नामकरण न झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि आगरी कोळी कराडी समाज बांधवांमध्ये तीव्र नाराजी आहे। नुकतेच युवा कार्यकर्त्यांच्या उपोषणानंतर हा लढा अधिकच तीव्र झाला आहे। लोकनेते दिबा पाटील प्रेमी नामकरण कृती समितीच्या या बॅनरखाली पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून थेट मुंबईच्या विधान भवनावर हा भव्य पायी मोर्चा नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे। या मोर्चात सुमारे 10 ते 15 हजार आंदोलक सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुंबई आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी आणि अधिवेशनाच्या सुरक्षेचा दाखला देत पोलीस प्रशासनाने या मोर्चाला परवानगी नाकारली आहे। संभाव्य कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी पनवेल, वाशी आणि मुंबईच्या वेशीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कृती समितीच्या नेत्यांनी म्हटले आहे की शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने निघणाऱ्या मोर्चाला सरकार घाबरले आहे। स्थानिक भूमिपुत्रांनी विकासासाठी आपल्या हक्काच्या जमिनी दिल्या आहेत। हा लढा आमच्या अस्मितेचा असून आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही। राज्य सरकारने विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव दोन्ही सभागृहात मंजूर करून केंद्राकडे पाठवला आहे। मुख्यमंत्री आणि राज्य शासन व्यवस्था सकारात्मक असल्याचा दावा केला जात आहे। राज्य सरकारने आपली औपचारिकता पूर्ण केली असली तरी केंद्रीय मंत्रिमंडळाचे अंतिम मंजुरी अद्याप प्रलंबित असल्याने स्थानिक जनता आक्रमक झाली आहे। सर्वोच्च न्यायालयाने पायाभूत सुविधांच्या नामांकनाचा विषय धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगत या प्रक्रियेला कालमर्यादा घालण्याची याचिका फेटाळली आहे। त्यामुळे आता अंतिम निर्णयाचा चेंडू पूर्णपणे केंद्र सरकारच्या कोर्टात आहे। पोलिसांनी बंदी घातली असली तरी उद्या सकाळी पनवेलमधून भूमिपुत्र मोठ्या संख्येने गोळा होणार असून मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। त्यामुळे प्रशासन आणि आंदोलन आमनेसामने येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पनवेल। नमस्कार, मी बाळा कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर। दिबा पाटील नामकरण समिती यांनी उद्या दिनांक 8/7/2026 रोजी मोर्चाचे आयोजन करण्यासंदर्भात परवानगी अर्ज केलेला आहे। सदर मोर्चासाठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे। आदरणीय CP साहेबांचे जमावबंदीचा आदेश, विधिमंडळामध्ये चालू असलेले अधिवेशन तसेच खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्यामुळे रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे वरील कारणासाठी सदर मोर्चास परवानगी नाकारण्यात आलेली आहे। माझी सर्व पनवेलवासियांना व आजूबाजूच्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी उद्याच्या मोर्चाला येऊ नये। उद्याच्या मोर्चाला जमणारे जे नागरिक असतील ते बेकायदेशीरपणे येऊन बेकायदेशीर जमाव म्हणून घोषित केले जातील व त्यांच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे मी सर्वांना विनंती करत आहे की उद्याच्या मोर्चाला कोणीही येऊ नये। धन्यवाद। शिवराय जय दिबा। जो पावसाला घाबरून नाही येणार ना त्याने शेती कधीच नाही केली। आमचं गडगडतंय, विजा चमकतात तो बघून जर येत असेल ना तो खरा शेतकरी असेल आणि खरा तो दिबा पाटील साहेबांचा लेक असेल आणि कन्या असेल। तर सगळ्यांनी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल इथे यायचं आहे। मुंबईला आपल्याला मोर्चा घेऊन जायचा आहे लाखोच्या संख्येने। सर्वांनी आवर्जून या। जय दिबा, जय एकवीरा, जय शिवराय।